रामकृष्णारी मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं आळंदीची अक्षदा या युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते। आजचा तुमचा दिवस आनंदाचा जाओ, माऊली कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर 26 ऑगस्ट 2022 या दिवशी बैलपोळा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर बैलपोळा हा खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो। बळीराजा विशेषतः या सणाची खूप आतुरतेने वाट बघतो। या दिवशी शेतीचं कोणतेही काम बैलाकडून करून घेतले जात नाही, बैलांना पूर्णतः आराम दिला जातो। तसंच बैलांना सकाळी वढ्यावर नदीवर घेऊन जातात, आंघोळी घालतात। तसंच घरी आणल्याच्या नंतर बैलांना खायला घुगऱ्या करतात, त्यानंतर बैलांची खांदेमळण होते, नंतर त्यांना सजवले जातं, त्यांच्या अंगावर नक्षीकाम केलेली झूल घातले जाते, शिंगांना फुगे वगैरे बांधले जातात, शिंगांना रंगवण्यात येते आणि त्यानंतर त्यांची मारुतीच्या मंदिराजवळ मिरवणूक काढण्यात येते। तर अशा प्रकारे बैलपोळा हा साजरा करतात। त्यानंतर संध्याकाळी घरची जी बाहेर आहे, घरची जी लक्ष्मी आहे आपल्या घरची, ती ती बैलांची पूजा करते आणि बैलांची पूजा झाल्याच्या नंतर त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य देखील केला जातो। तर मग दक्षिण महाराष्ट्रामध्ये या सणाला बेंदूर असंही म्हणतात। तर हा सण विशेषतः जास्त प्रमाणामध्ये विदर्भात आणि मराठवाड्यामध्ये साजरा केला जातो। तर हे सण साजरा करण्यामागचं कारण असं की बळीराजा हा अन्न पिकवतो आणि त्या अन्नाने पूर्ण भारत आहे किंवा पूर्ण जग आहे ते अन्नावर चालतं आणि ते अन्न पिकवण्यासाठी बळीराजाला आपला बैल हा मदत करत असतो आणि बैलाविषयी कृतज्ञता आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो। हा सण खेड्यामध्ये प्रत्येक घराघरामध्ये साजरा केला जातो। ज्यांच्याकडे बैल आहेत ते देखील हे सण साजरा करतात आणि ज्यांच्याकडे बैल नाहीये ते मातीच्या बैलांची पूजा करतात। शहरामध्ये देखील काही लोक करतात, काही लोक यांची पूजा करत नाहीत, परंतु सगळ्यांनी बैलांची पूजा करायलाच हवी बैलपोळ्याच्या दिवशी। कारण की जेव्हा बैल शेतामध्ये राबतो शेतकऱ्यासोबत तेव्हाच आपल्याला अन्न खायला मिळतं। म्हणून सगळ्यांनी बैलाविषयी कृतज्ञता आणि आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी ही पूजा नक्की करावी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की आपल्याला बैलाची पूजा कशी करायची ते। त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडल्यास लाईक करा। तर आपण बघूयात, चला तर मग आता बैलांची पूजा आपल्याला कशी करायची ती। बैलांची पूजा करण्यासाठी आपल्याला येथे एक चौरंग किंवा मग पाट घ्यायचा आहे, त्यावर एक कोरा कपडा आथरून घ्यायचा आहे। कोरा कपडा आथरल्याच्या नंतर आपल्याला येथे एक दिवा लावून घ्यायचा आहे। सर्वात अगोदर कोणत्याही पूजेमध्ये सगळ्यात अगोदर दिवा लावायलाच पाहिजे, त्यामुळे इथे मी दिवा लावून घेत आहे। दिवा लावण्यासाठी खाली थोडेसे तांदूळ टाकलेत आणि त्यावर एक दिवा लावून घेतलेला आहे। त्यानंतर परत आपल्याला 2 राशी टाकायच्या आहेत। या राशीवर आपण बैल ठेवणार आहोत पूजेसाठी। आज बैलांची आपण पूजा करणार आहोत, त्यामुळे आपण त्यांना राशीवर ठेवून घ्यायचं आहे। तर हे बघा 2 राशी टाकल्यात आणि त्यावर आपण बैल ठेवून घेऊयात। त्यानंतर आपल्याला बैलांचे पाय धुवून घ्यायचे आहेत। तर येथे आपण पूजा करत आहोत तर हाताला थोडंसं पाणी लावून बैलांच्या पायाला लावून घ्या। त्यानंतर आपल्याला बैलांची खांदेमळण देखील करून घ्यायची आहे। तर खांदेमळण करण्यासाठी आपण थोडीशी बोटाला हळद लावून घेऊयात ओली करून पाण्याने आणि ती हळद बैलांच्या खांद्याला लावून घेऊयात। कारण की वर्षभर आपण बैलांच्या मानेवर जू ठेवत असतो आणि त्या जुवामुळे बैलांचे खांदे हे दुखावल्या जातात, त्यासाठी खांदेमळण ही करायची असते। जर खांदेमळण झाल्याच्या नंतर येथे आता बैलांना आपण हळदी कुंकू वाहून घेऊयात। तर सर्वात अगोदर आपण पायावर हळदी कुंकू वाहून घेऊ आणि त्यानंतर त्यांच्या डोक्याला सुद्धा हळदी कुंकू वाहून घेऊयात। हळदी कुंकू वाहून झाल्याच्या नंतर आपण जे कापसाचे वस्त्र बनवून घेतलेले आहेत ते देखील आपल्याला येथे बैलांना घालून घ्यायचे आहेत। 2 बैलांना 2 अशी कापसाची वस्त्र मी करून घेतलेले आहेत, ते आपण येथे घालून घेऊयात। वस्त्र घालून झाल्याच्या नंतर आपल्याला बैलांची बाकीची जी पूजा आहे ती करून घ्यायची आहे। त्यासाठी सर्वात अगोदर आपण अक्षता वाहून घेऊयात आणि अक्षता वाहून झाल्याच्या नंतर त्यांना जे शिंगोळे असतात करून घेतलेले ते शिंगोळे त्यांच्या डोक्यामध्ये जे शिंग आहेत त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। प्रत्येकी एका शिंगामध्ये 2 असे शिंगोळे घालून घ्यायचे आहेत। हे शिंगोळे करण्यासाठी तुम्ही कणकेचं जे पीठ असतं ते मळून घ्या आणि अशा प्रकारे गोल शिंगोळे करून ते हवे असल्यास तव्यावर भाजून घ्या किंवा मग पाण्यामध्ये उकडून घ्या। अशा प्रकारे हे शिंगोळे बनवले जातात। त्यानंतर आपण येथे बैलांना फुले वाहून घेऊयात। फुले वाहून झाल्याच्या नंतर थोडीशी फुले पाटावर सजावटीसाठी ठेवूयात। हे बघा इथे फुले वाहून घेतलेली आहेत
आणि फुले वाहून झाल्याच्या नंतर आपल्याला आता बैलांना नैवेद्य दाखवायचा आहे। तर नैवेद्यासाठी येथे मी गोडासाठी शिरा घेतलेला आहे। तर ही पूजा आपण पोळ्याच्या दिवशी करतो आणि पोळ्याच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो, तोच आपल्याला नैवेद्य येथे बैलांना दाखवायचा आहे। परंतु ही माझी तुम्हाला दाखवण्यासाठीची पूजा आहे, त्यासाठी मी शिरा करून घेतलेला आहे। आता इथे बैलांना नैवेद्य दाखवून झालाय, नैवेद्य भोवती पाणी फिरून झाले। त्यानंतर थोडीशी फुलं मी चौरंगावर मांडली आहे सजावटीसाठी आणि येथे आता आपण धूप ओवाळून घेऊयात। धूप ओवाळून झाल्याच्या नंतर आपण येथे बैलांची आरती ओवाळून घेऊयात। तर अशा प्रकारे आपल्याला बैलांची ही पूजा करून घ्यायची आहे। साधी आणि सोपी पद्धत आहे या पूजाची, कोणतीही तामझाम नाही या पूजामध्ये, परंतु सगळ्यांना ही पूजा करायलाच पाहिजे, कारण की बैल हा धर्माचं देखील प्रतीक आहे आणि धर्माचं प्रतीक असल्यामुळे आपला धर्म प्रत्येकाने जपायलाच हवा आणि त्यामुळे आपल्याला बैलाची पूजा करायची आहे। तर येथे आता बैलांना मी आरती ओवाळून घेत आहे आणि अशा प्रकारे मी ही पूजा केलेली आहे। तुम्हाला ही पूजा कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहायला आवडेल ते देखील सांगा। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात, तोपर्यंत रामकृष्ण हरी।